6 व्यक्तींनी मिळून एका व्यक्तीला घेरून त्यांच्यावर तलवारीने वार करत त्यांच्या दोन्ही हातांचे पंजे छाटल्याचा अतिशय खळबळजनक आणि थरकाप उडवणारा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यामधून समोर आलेला आहे। या सगळ्या मागचं एक धक्कादायक कारण सुद्धा आता समोर येत आहे। पोलिसांनी या प्रकरणामध्ये लगेचच ऍक्शन घेत आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे। पण मुळात हे सगळं का घडलं आणि कुणासोबत घडलं हेच जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये ही सगळी थरकाप उडवणारी घटना घडलेली आहे। रोहिदास दांगडे असं 48 वर्षीय जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। रोहिदास दांगडे हे आपल्या दुचाकीवरून गुघल वडगाव नावाचा जो वस्तीचा एरिया आहे त्या ठिकाणी त्यांचं घर आहे, याच घराकडे ते निघालेले होते। मात्र वाटेतच सुपेकर वस्ती नावाचा जो परिसर आहे या परिसरामध्ये त्यांच्या दुचाकीला 6 जणांनी घेरण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर दुचाकी वाटेतच सोडून दांगडे जे आहेत ते आपला जीव वाचवत सैरभैर पळत होते। त्यांना एक घर दिसलं, या घरामध्ये जाऊन आश्रय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मात्र या निर्घृण पद्धतीनं विकृत असलेल्या आरोपींनी थेटपणे या व्यक्तीच्या घरामध्ये जात, म्हणजे दुसऱ्याच व्यक्तीचं हे घर होतं, त्या घरामध्ये जाऊन तिथे त्यांना घेरलं। तिथेच त्यांच्यावरती अमानुष पद्धतीनं तलवारीनं वार केले। एवढंच नाही तर त्यांच्या दोन्ही हातांचे पंजे छाटले आणि त्यानंतर त्यांना तिथेच जखमी अवस्थेत सोडून हे 6च्या 6 आरोपी जे आहेत ते घटनास्थळावरून फरारही झाले। कदाचित त्यांना असं वाटत असेल की या सगळ्याच्या नंतर दांगडे यांचा मृत्यू होईल, मात्र सुदैवानं ते बचावले या सगळ्यामध्ये। पण ज्या व्यक्तीच्या घरामध्ये हे सगळं घडलेलं होतं त्या घरामध्ये असलेल्या महिलेनं हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि या महिलेवरती या सगळ्याचा इतका जास्त परिणाम झाला की ही महिला हे सगळं थरकाप उडवणारं दृश्य पाहून स्वतःच्या घरामध्येच बेशुद्ध अवस्थेत पडली। अनेक वेळाच्या नंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। या प्रकाराच्या नंतर दांगडे यांची जी मुलगी आहे तिने दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणातला गुन्हा दाखल झालेला आहे। विक्रम दांगडे असं या प्रकरणामधल्या मुख्य संशयिताचं नाव असल्याची माहिती समोर येते। आता हे सगळं मुळात घडलं का, तर 5 वर्षांपासून या 2 दांगडे कुटुंबांमध्ये, परिवारांमध्ये राजकीय वाद आहेत, राजकीय वैर आहे। हेच राजकीय वैर इतक्या टोकाला गेलं की हा सगळा जीवघेणा हल्ला करण्यात आलेला होता, केवळ राजकीय सूड उगवायचा म्हणून रोहिदास दांगडे यांच्यावरती या सगळ्यामध्ये जीवघेणा हल्ला झाला असं त्यांच्या कुटुंबियांचं आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे। आता या सगळ्याच्या नंतर पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। मुख्य संशयित असलेल्या विक्रम दांगडे याला पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे। पण इतर जे 5 आरोपी या सगळ्या प्रकरणात आहेत ते सगळेच सध्या फरार आहेत। पोलिसांसमोर त्यांना लवकरात लवकर पकडण्याचं मोठं आव्हान सुद्धा आहे। पण या सगळ्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा श्रीगोंदा तालुका मात्र हादरलेला पाहायला मिळतोय। केवळ राजकीय वैर होतं त्यामुळे चक्क एखाद्या व्यक्तीचे पंजे छाटले जातात, ही किती विकृत मानसिकता आहे। खरं तर हा सगळा हल्ला जो आहे तो जीव घेण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की मर्डर करण्याच्याच उद्देशानं झालेला होता। मात्र सुदैवानं ते या सगळ्यामध्ये वाचले असंच म्हणावं लागेल। पण या आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरतीये। श्रीगोंदा पोलीस या सगळ्यामध्ये तत्परतेनं तपास करत असलेले पाहायलाही मिळतात। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।